भाजपचे नगरसेवक बंडू केणी यांच्या वाढदिवसानिमित्त ऐरोली येथे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच भारतीय जनता पक्षाच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासह विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाजसेविका राजेश्री बंडू केणी यांच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, सभागृह नेते सागर नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवत बंडू केणी यांना शुभेच्छा दिल्या. महापौर सुजाता पाटील म्हणाल्या, वाढदिवस साजरा करताना समाजासाठी उपयुक्त कार्य करण्याची शिकवण गणेश नाईक यांनी दिलीय. त्याच विचारातून बंडू केणी यांनी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन असे उपक्रम राबवले. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनीही बंडू केणी यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले सामाजिक उपक्रम त्यांच्या जनसेवेच्या ध्यासाची साक्ष देणारे आहेत, असे सांगितले. आज आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे 200हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले. समाजाच्या उपयोगी पडण्याची जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती पार पाडण्याचा प्रयत्न मी करत आहे, असे नगरसेवक बंडू केणी यांनी सांगितले. आज आनंद आहे की आमचे ज्येष्ठ सहकारी आणि या भागातले आमचे धडाडीचे नगरसेवक बंडूजी केणी यांच्या नवनिर्वाचित नगरसेवक झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिला वाढदिवस आहे. सातत्यानं वाढदिवस हा समाजामध्ये असावा, लोककल्याणासाठी असावा. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या पद्धतीने असावा आणि म्हणून त्यांच्या सौभाग्यवती राजश्रीताई आणि बंडूजी ह्या दोघांनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी हा एक कार्यक्रम जनतेसाठी ठेवला. आज बघा मोठ्या संख्येने आरोग्य शिबिर झालेलं आहे. जी गरज आहे एक नगरसेवकाचं संपर्क कार्यालय असावं आणि म्हणून या ठिकाणी कार्यालयाच्या माध्यमातून त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. मला आनंद आहे की आमचे GS पाटील साहेब पुढे हे या दिवा गावाचे पहिले नगरसेवक म्हणून GS पाटलांचं आणि माझ्या बरोबर नाईक साहेबांचे सहकारी म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. मला वाटतं प्रभाग समिती सभापती म्हणून त्यांचं या भागामध्ये काम होतं. आमचे दुसरे नगरसेवक कुठे गेले, सीतारामजी आमचे दुसरे नगरसेवक, हे सुद्धा या भागामध्ये त्यांनी चांगलं काम केलं. या भागातील लोकांच्या समस्या मांडण्याचं काम केलं. कसं असतं, परिस्थितीनुसार काळानुसार माणसानं पुढे जायचं असतं. GS पाटील साहेब त्यावेळेस तरुण म्हणून त्यांनी या भागामध्ये काम केलं. त्या भागामध्ये त्या काळापासून तर आता बंडूजींच्या काळापर्यंत जशी स्थित्यंतर होत गेली त्या पद्धतीनं त्यांनी पुढे केलं. या दोघांनी पुढे केलं. बंडू चल पुढे, आता तू नगरसेवकाला उभा राहा, आम्ही तुला मदत करतो. तर ही जी भावना आहे की बाबा एक काळ आपला होता, आपण काम केलं, काम चांगलं झालं, आता नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. आणि ही जी काही त्यांनी केलेलं जो परिवर्तन आहे हा निश्चित दिवा गावाने मान्य केलं ना त्याला. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना धन्यवाद करतो की चांगलं कार्य माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून देशभरामध्ये होत आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये होत आहे. माननीय गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून नवी मुंबईत होते आणि बंडू केणी यांच्या माध्यमातून प्रभागात होते. तर त्याच्यामुळे ती जी काही विकासाची गंगा आहे ती दिल्ली ते गल्ली ही या ठिकाणी चालते. आणि आम्हाला आनंद आहे. बंडू केणी हे थोडा जरा खमक्या असं नेतृत्व आहे. हे घाव ती काती घेतून दोनच तुकडे करून टाकतो. तो जे योग्य आहे ते योग्य, अयोग्य आहे ते अयोग्य. आणि म्हणून आम्हाला आनंद आहे की आम्हाला एक चांगला सहकारी लाभलेला आहे. त्यांच्या माध्यमातून आणि राजश्रीताईंच्या माध्यमातून चांगलं कार्य पुढच्या काळामध्ये होत अशी आमची सदिच्छा आहे. लोकांचा पूर्ण प्रतिसाद आहे, पाठिंबा आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक समाजाचं, जरी ते
कोळी समाज, आगरी समाज या भागातल्या लोकांचं जरी इथलं मूळ स्थानिक जरी असले तरी आता त्यांना 18 पगड जातीला बरोबर घेऊन जायचं. हिंदू, मुसलमान, शीख, दलित, जैन जे त्या काळामध्ये GS पाटील साहेबांनी मला आठवतं की पहिला गुरुद्वाराच्या वेळेस आम्ही त्यावेळेस आलो होतो, बरोबर की नाही. आणि तुमच्या काळामध्ये पण आपण या ठिकाणी चांगली कामं त्या भागामध्ये केली. त्याच्यामुळे भविष्यामध्ये जेव्हा आपण नगरसेवक होतो तेव्हा आपण कुठल्या जाती धर्माचे ना, आपण सर्वांचे नगरसेवक आहोत. जिथपर्यंत नगरपालिकेचं इलेक्शनचा रिझल्ट येत नाही तिथपर्यंत आपण एका पक्षाचे असतो, त्याच्यानंतर पक्षाचे असतो, परंतु आपल्याला सर्वांचं म्हणून काम करायचं असतं. आणि म्हणून या शहरामध्ये गणेश नाईक साहेबांनी हे शहर वसवलेलं आहे. या परिसरामध्ये संदीप नाईक यांनी आमदारकी म्हणून प्रतिनिधित्व केलं, नाईक साहेब या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं. त्याच्यामुळे सातत्यानं आपल्या सर्वांचं प्रेम या ठिकाणी मिळत राहिलेलं आहे. भविष्यामध्ये बंडूजींच्या माध्यमातून हे जे कार्यालय खोललेलं आहे हे कार्यालय सदैव लोकांची सेवा करत राहील आणि भविष्यामध्ये असंच चांगलं काम करत राहो असं त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. बंडू केणी यांचा आज वाढदिवस आहे. आज त्यांना खास शुभेच्छा देण्याकरता महापौर देखील इथे उपस्थित आहेत, GS पाटील, आणि आज सगळे माझ्यासोबत काम केलेले, नाईकसाहेबांच्या सोबत काम केलेले सर्व कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्याकरता आल्यात. मी सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम बंडू केणी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या निमित्तानं फक्त वाढदिवस साजरा करावा म्हणून नाही, परंतु समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन देखील बंडू केणी आणि बंडू केणींचे सर्व सहकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे. बंडू केणी तसा उत्साही कार्यकर्ता, म्हणजे तरुण असतील, ज्येष्ठ असतील, यांच्या सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, याच्यामध्ये उत्सव असतील, चांगले कार्यक्रम असतील, धडाडीनं त्यामध्ये सहभाग घेणं, मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करणं, याकरता नेहमी तत्पर असलेला कार्यकर्ता म्हणून बंडू केणीकडे आम्ही सगळे बघत असतो. फक्त ह्या गावाच्या किंवा ऐरोली शहराच्या पुरता मर्यादित न राहता संपूर्ण नवी मुंबईमध्ये त्यांनी आपलं स्नेह निर्माण केलेला आहे. म्हणजे कुठलाही विषय असला, मग तो सामाजिक असो, तो महानगरपालिकेशी निगडीत असो, सिडकोच्या निगडीत असो, त्यामध्ये पुढाकार घेण्याचं काम हे बंडू केणीच्या माध्यमातून नेहमी केलं जातं. आता या संपूर्ण या नवी मुंबई शहराची प्रगती होत असताना आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या विचारानं बंडू केणी हा संपूर्ण परिसरात काम करतो आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये समाजाची सेवा करण्याकरता त्याला ईश्वर शक्ती देव, अशा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. नगरसेवक बंडू केणी यांचा वाढदिवस आहे आणि ते निश्चितच वाढदिवसाचा दिवस लोकांच्या सेवेसाठी रक्तदान, त्याचबरोबर वृक्षारोपण, कार्यालयाचं उद्घाटन या माध्यमातून होत आहे आणि वर्षभर ते लोकांच्या सेवेमध्ये कार्यरत असतात. नगरसेवक म्हणून या भागाची कामगिरी नाईक साहेबांनी त्यांच्यावरती आशीर्वाद दिलेला आहे आणि या लोकांचा देखील विश्वास त्यांच्यावरती आहे. या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे नेते अनिल तरसाहेब देखील आलेले आहेत आणि या सर्व अनेक कार्यकर्ते आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. आणि या आशीर्वादाच्या शुभेच्छेच्या माध्यमातून निश्चितच त्यांच्या हातून चांगलं कार्य घडेल आणि या भागाचा विकास आणि समाजाचा विकास त्यांच्या हातून घडेल अशी प्रार्थना. सन्माननीय बंडू केणीजींचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपले ऐरोलीचे माजी आमदार संदीपजी नाईक साहेब इथं उपस्थित आहेत. बंडू केणीजींवर प्रेम करणारे सर्व त्यांचे कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत. मी मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते वाढदिवसाच्या. आदरणीय गणेशजी नाईक साहेब आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार ह्यांनी नेहमीच प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलेलं आहे की वाढदिवस साजरा करताना स्वतःच्या सुखाचा विचार करत असताना लोकोपयोगी कार्यक्रमही आपण करावेत. म्हणजे बुके देऊन वाढदिवस साजरा करण्यापेक्षा बुक देऊन वाढदिवस साजरा करावा, म्हणजे त्याच्याने आपल्याला ज्ञान मिळेल आणि त्या ज्ञानाचा वापर लोकांच्या उपयोगासाठी होईल. आणि लोकोपयोगी कार्यक्रम करत असताना आज बंडू केणीजींच्या माध्यमातून जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन असो किंवा वृक्षारोपणासारखं पुण्याचं काम असो, आज त्यांच्या माध्यमातून होत असताना आरोग्य शिबिर त्यांनी आयोजित केलेलं आहे. नक्कीच त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते.